जेलमधनं बाहेर पडताना काय होतं माहिती आहे का, बरेच लोक ना आत जाताना काय होतं, तुमचा प्रतिष्ठेचा अंगरखा काढून ठेवावा लागतो. जेल बाहेर पडताना लोक पुन्हा तो अंगरखा चढवतात. मी तो चढवला नाही एवढंच. पण जानेवारी फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्याकडे जसे IPL चे मॅचेस चालतात, तसं येरोडा जेलमधली CJ नावाची बराक आहे. त्या बराकीतल्या काही कैद्यांना वाटलं आपण IPL चे सारखी आपण एक YPL भरवावी, येरोडा प्रीमियर लीग. आम्हाला मिळाला धडा काय माहिती का, आम्ही ना नियम आणि यांच्या अटींमध्ये अडकून ना त्यांचं जो स्वातंत्र्य आणि त्यांचा जो काही आनंद गमावला ना, त्यांचं एम्प्टी माइंड झालं की ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना जर आम्ही खरोखरच खेळाला गुंतवलं ना, तर ते रचनात्मक कार्याकडे जातील. First, I was a software engineer before I joined the services. Thereafter, during the services, I learned a lot about technology, cybercrime, investigation, and suddenly something triggered and it was picked up by a corporate entity. खरं सांगू का, सरकारची आणि कॉर्पोरेटची तुलनाच नाही होऊ शकत. मी कॉर्पोरेटमध्ये एवढ्यासाठी खुश होतो, कारण महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला खूप गलेलठ्ठ पगार हातात येत. अदरवाईज जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे मी सांगू शकतो लोकांना खुश करण्यासाठी, पण मी स्वतः खुश नसतो. Welcome back to Front Row's recent episode. Last few episodes have been great. We have been receiving a lot of likes and comments and shares as well. Plus, last episode actually reached 1 lakh views on Instagram. So thank you everyone for that. As an introduction, I think Ravindranath sir have been doing a lot of things, starting from advocate. त्याच्यानंतर फॉर्मर एंडिंग अप विथ ॲडव्होकेट. दॅट्स द लास्ट प्रोफेशन दॅट आय एंडिंग विथ ॲडव्होकेट, स्टार्टिंग ॲज अ टीचर. कुठेतरी तुम्ही प्रशिक्षणामध्ये पण होता ना स्टार्टिंगला? आय स्टार्टेड ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. येस, सॉफ्टवेअर इंजिनियर. त्याच्यानंतर कॉर्पोरेटमध्ये, त्याच्यानंतर IPS. नो, युअर राईट. स्टार्टेड ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन कॉर्पोरेट. करेक्ट. देअर आफ्टर आय प्रिपेअर्ड फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. क्लिअर ट्वाइस. In 2002, I was part of the Indian Trade Service, part of Ministry of Commerce, and I was posted as there is a designation known as Assistant Director General of Foreign Trade. So I did for 2 years. Thereafter, was selected into the Indian Police Service. 6 years I continued with the IPS, and thereafter on medical grounds I decided to call it a day and join the corporate sector. Again, worked with the big 4 companies. I worked for 27 months with Ernst & Young, then 3.5 years with PricewaterhouseCoopers, and around 5 years with KPMG. Right. So almost all big 4 accounting firms. Yeah, except Deloitte, I would say yes. वो करना है. Done with the day. Great. And then last May now you are into law in High Court, right? Yes. High Court. I had completed my LLB long back, but it was just a kind of academic interest for me at that time. I never thought that I would be a lawyer one day, but destiny had something else in mind. That's correct. आणि ऑथर राहिला. An accidental author. Yes, accidental author. So I think that's like the total journey that you have covered. याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, यू वेअर ऑलरेडी IPS. ठीक आहे, म्हणजे असं असतं की खूप सारे अटेम्प्ट देऊन आणि ऑलमोस्ट लाईक 2-3 वर्ष 5 वर्ष असं पूर्ण त्याचं स्टडी करून देन यू गेट इन टू द एक्झाम्स, यू गेट क्लिअर ऑल द एक्झाम्स, मग तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागता. नॉर्मली सगळ्यांचं असं असतं की आता गव्हर्नमेंट जॉब लागली आपलं झाला, आता ऑलमोस्ट यू वर्क फॉर 6-7 years, राईट? आणि मग ते सोडून यू जम्प इन टू कॉर्पोरेट. मग हे असं काय, लाईक व्हॉट वॉज गोइंग इन युअर माइंड की एक्झॅक्टली का बरं आपण आता कॉर्पोरेटमध्ये गेलं पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये? कसं झालं, देअर वॉज वन पुश फॅक्टर, वन पुल फॅक्टर. पुश फॅक्टर असा होता की आय हॅड अ मॅसिव्ह फॉल फ्रॉम हॉर्स राईड ड्युरिंग हॉर्स रायडिंग. So I had a pelvic bone fracture. Horse riding? Yes. It took long time to heal. It was virtually a bone break. And when I started recovering from that, I developed tuberculosis. So I had become very weak. So that was one push factor which I was already aware of. And there was another pull factor that first I was a software engineer before I joined the services. Thereafter, during the services, I learned a lot about technology, cybercrime, investigation. And suddenly something triggered and it was picked up by a corporate entity. So I had an opportunity of working in Pune. So I thought that it's a good break from the strenuous physical fitness oriented Indian police service, because at that time I was virtually not in a position to continue because of that. So I thought that it's a great opportunity, and thankfully after I joined the corporate, I had again an opportunity to work with
the National Police Academy as a guest faculty. So almost for 7.5 years, I was continuing to work with NPA. So partially, I was getting a satisfaction that I'm close to my service. That's all. अच्छा. आणि व्हॉट्स लाईक द डिफरन्स म्हणजे तुम्हाला काय वाटतं की गव्हर्नमेंट आणि असं खूप डिबेट असतं ऍक्च्युली इफ यू नो की मित्रांमध्ये पण चालतं की गव्हर्नमेंट वर्सेस कॉर्पोरेट माझं चांगलं आहे तुझं चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये विच इज द फॅक्टर वेअर यू थिंक समथिंग हॅज एज ओव्हर द अदर. खरं सांगू का, सरकारची आणि कॉर्पोरेटची तुलनाच नाही होऊ शकत. मला लोकांनी अनेक वेळा विचारला हा प्रश्न आणि मी प्रत्येक वेळात माझ्या उत्तरावर ठाम होतो आणि आजही होतं. मी कॉर्पोरेटमध्ये एवढ्याचसाठी खुश होतो कारण महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला खूप गलेलठ्ठ पगार हातात येतो. अदरवाईज जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे मी सांगू शकतो लोकांना खुश करण्यासाठी, पण मी स्वतः खुश नसतो. ठीक आहे, हां. इमेन्स सॅटिस्फॅक्शन गव्हर्नमेंटमध्ये आहे कारण यू वर्क ॲज अ पॉलिसी मेकर. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की मी इंडियन ट्रेड सर्व्हिसमध्ये होतो, मी प्रोबेशनमध्ये होतो आणि आय वॉज अटॅच विथ द ट्रेड पॉलिसी डिव्हिजन. आणि त्या दिवशी मला आठवते 2004ची जी इंडियन ट्रेड पॉलिसी होती ती अर्थमंत्र्यांच्या हस्ते नाही कॉमर्स मिनिस्टरच्या हस्ते आज संसदेमध्ये त्याचं हे होणार होतं, इनॉग्रेशन होणार होतं आणि त्याची पॉलिसी आम्ही 4-5 दिवस आधीपासून टाईप करतोय आणि आम्हाला हे माहिती होतं की मी जे टाईप करतोय ते आज उद्या कॉमर्स मिनिस्टर संसदेत हे करणार आणि त्याच्यावरून देशाची पॉलिसी ठरणार आहे. काय होतं माहिती का, तुम्हाला असं वाटायला सुरू लागतं की यू मॅटर, युअर वर्क मॅटर्स. ओके, पगार कमी असतो ठीक आहे, पण काय असं माहिती का, पगार हे एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे आपण जर मॅस्लोज हायरार्की जर बघितली तर जी डिराइव्ड नीड आहे ना, सोशल रिकग्निशन ही फार मोठी डिराइव्ड नीड आहे. म्हणजे मी UPSC सिलेक्शन झालं त्या माझे पेपरमध्ये फोटो यायचे, कॉर्पोरेटमध्ये प्रमोशन झालं माझं एक कधी फोटो नाही आला छापून, बरोबर ना. तर त्यामुळे काय होतं, जॉब सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत किंवा मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीत, सोशल चेंजच्या बाबतीत जे गव्हर्नमेंट सर्व्हिस करू शकते जर तरी ठरवतं खूप मोठे. करेक्ट. मेन इज आउटकम की जर तुम्हाला एखाद्या आउटकमसाठी काम करायचं असेल तर लाईक डायरेक्ट 1 to 1 जर मला हे चेंज करायचं तर आय विल गेट इन टू दिस पार्ट ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रोबॅबली आय विल बी एबल टू डेडिकेट माय सेल्फ दॅट. ठीक आहे, आय थिंक दॅट एज इज ऑलवेज देअर. कॉर्पोरेटमध्ये असतं थोडं हायरार्की अँड लॉट ऑफ लाईक फॅक्टर्स आर इन्व्हॉल्व बिफोर यू विल सी युअर आउटकम. तिथे पण दिसतं पण प्रोबॅबली थोडं लॉंग टर्म असतं आणि कॉर्पोरेट हॅज डिफरंट विजन ते कंपनीच्या हिशोबाने तुम्हाला काम करावं. कसं आहे ना, आपण एका प्रायव्हेट एंटिटीसाठी प्रायव्हेट कॉजसाठी काम करतं. ओके, आणि कित्येक वेळा असं असतं की ते कॉज ना आपल्याला स्वतःला फार एक्साइट करत असतं की आजूबाजूला आपल्याला ते सांगता येत नाही. तर त्यामुळे काय होतं की ठीक आहे, आपल्याला पगार मिळतो, आपला घर खर्च भागतो म्हणून माणसं खुश राहतात. आता या सगळ्या आय थिंक प्रवासामध्ये आता आपण लाईक तुमच्या इथपर्यंतच्या जर्नीमध्ये आलं, त्याच्यानंतर देर वॉज सडन स्टॉप टू दिस चेंज इन टू द स्टोरी, देन यू वेंट थ्रू द एंटायर एक्सपिरियन्स, देन बिकेम ऑथर आणि आता वापस याच्यामध्ये. ह्या पूर्ण आय थिंक इट्स लाईक टोटल 25 years ऑफ एक्सपिरियन्स दॅट कम्युनिटिव्ह लाईक. सर अप्रॉक्सिमेटली यू कॅन सो एक्सक्लुडिंग 14 months ऑफ इम्प्रिझनमेंट यू कॅन से अराउंड 25 years बरोबर, ते पकडलं तर 26. ठीक आहे. सो विच आर दोज मुमेंट्स वेअर यू फेल्ट लाईक यु नो हे कुठेतरी चेंज करायची गरज आहे. म्हणजे एव्हरी टाइम पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हे करत होता कॉर्पोरेट जॉब करत होता, वापस तुम्हाला वाटलं कधीतरी चेंज करायचं आहे, वेंट इन टू गव्हर्नमेंट. नंतर कुठेतरी लाईक यू सेड बिकॉज ऑफ युअर फिजिकल थिंग ऑर वॉट एव्हर तुम्हाला नंतर वाटलं आता हे चेंज करायची गरज आहे, देन यू अगेन वेंट इन टू कॉर्पोरेट. हे केल्यानंतर कुठे असं तुम्हाला वाटलं का की नाही इथे फसलोय मी? हा, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जेव्हा जॉईन झालो मला पहिल्या आठवड्यातच वाटलं मी फसलो. कारण असं आहे की गव्हर्नमेंटमध्ये कधी आयुष्यात पाण्याचा ग्लास उचलायची सवय नाही. कॉर्पोरेटमध्ये मला पगार खूप मिळतोय, पण मला तहान लागली आपला पण जायचं तिथे टॅप घ्यायचं आणि घेऊन यायचं, ही सवयच नाही. हां, आणि त्यामुळे काय होतं, माइंडसेट चेंज करायला खूप वेळ गेला तिथं. तर त्यामुळं सुरुवातीला काही काळ मला जरूर वाटलं की आपण चुकलो म्हणून. बरं, दुसरी गोष्ट अशी की कॉर्पोरेट ना हा फार शोई फ्लॅम्बॉयंट फ्लॅशी जॉब आहे की तिथं तुम्हाला त्या इकोसिस्टीममध्ये सूट होण्यासाठी हाय हावार यू करावं लागतं. ते गव्हर्नमेंटमध्ये जमत नाही. बरं, अजून एक गोष्ट आली की गव्हर्नमेंटमध्ये ना सगळी हायरार्की असते. म्हणजे मी आणि माझा एक जवळचा मित्र होता, सतीश गजबी.
आम्ही एकत्र अनेक वेळा अभ्यास केला. तर सतीश गजबे 2003 साली IPS झाला. तर एक बॅच आधी. मी 2004ला झालो. 2004ला मी NPA मध्ये होतो, प्रोबेशनर. मी युनिफॉर्मवर होतो. अचानक 1 वर्ष जुना IPS म्हणून सतीश गजबे हे माझ्या समोरून चालत आला. सॅल्यूट केला मी. हां, त्यामुळं एक बॅच जरी सिनियर असला तरी तो सर असतो आपल्या दृष्टीनं. इथं कॉर्पोरेटमध्ये बॉसला पण आरेतुरेत बोलतात. माझे ज्युनियर मला आरेतुरेत बोलतात. मला सवयच नाही या गोष्टीची. कोणी सर नाही म्हणणार ना. हां, त्यामुळे काय झालं, थोडा काळ गेला ते करायला. पण मला नंतर त्याची सवय झाली, ती आवडायला पण लागली. म्हणजे असं वाटायला लागलं, की ज्यासाठी आपण नाराज होतो, ती लटकी कारणं होती. आणि किंबहुना मला असं वाटलं, की सरकारात मला काही चुकीच्या सवयी लागल्या होत्या. म्हणजे पाणी स्वतःहून उठून घेतलं तर काही मला वाटत नाही कोणाचं काही अडतं. बरोबर. सवय लागली हो बाकी काय. ते फक्त एक फॅसिलिटी भेटली म्हणून ते सवय लागली. अदरवाईज इट्स नॉर्मल थिंग. आता आम्ही जसं ऑफिसमध्ये वगैरे बसतो त्यामध्ये काही एवढं काही डिफरन्स नाहीये. हा, पण तो माझ्या मोठेपणाच्या व्याख्येचा भाग आहे, की मी ऑफिसमध्ये यायच्या आधी तो ग्लास आणि त्या ग्लासवर एक कव्हर हे पाहिजे, लीड पाहिजे असं छानपैकी. तो माझ्या मोठेपणाच्या व्याख्येत बसणारी गोष्ट आहे. ती चेंज झाली तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि आता तिथून ते ग्लास चला कॉर्पोरेट पर्यंत आलो. तिथून देन जेलपर्यंतचा प्रवास. आय थिंक दॅट्स वेअर मेजॉरिटी ऑफ युअर कॉन्व्हर्सेशन हॅज बी की मॅक्सिमम टाइम आय थिंक तुम्ही बराच वेळ विदेशामध्येही काम केलेलं आहे फॉर दीज कंपनीज ओनली, राईट? तर मग हे सगळं ऑफकोर्स ते जे फॅन्सी वर्ल्ड आहे तर कम्प्लीट तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर यू हॅव सीन ऑल्सो द डार्क साईड ऑफ द थिंग्स. तर त्या एक्सपिरियन्स नंतर व्हॉट वॉज युअर माइंडसेट की काय तिथे काय तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटलं? हा तुमची ही पूर्ण व्याख्या होती स्टार्टिंगला, की मोठेपणाची व्याख्या होती. चला तुम्ही पाण्याचा ग्लास पण तुमच्यासाठी भरला जातो. त्याच्यानंतर चेंज झाली, पुढं कॉर्पोरेटमध्ये आली. तिथून मग डायरेक्ट जेलपर्यंत प्रवास झाला. त्याच्यामध्ये काय चेंजेस तुम्हाला बघायला मिळाले? म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर एव्हरेस्ट चढलेल्या माणसाला तुम्ही मर्यादा गर्दीत आणून ठेवताय. तर म्हणजे आता तेच उदाहरण आपण घेऊ, की आपल्याला ग्लास पण कुठेतरी भरून आणायची सवय असते. त्या माणसाला कॉर्पोरेटमध्ये जाऊन स्वतः पाणी घ्यायची वेळ आली, पण तो निदान आरोचं पाणी पित होता ना. त्याच माणसाला तुम्ही सांगताय का पॉटमध्ये जेलच्या गंजलेल्या नळाचं पाणी घ्यायचं. तर तिथं जी अवस्था झाली ना, ते आपण म्हणतो की शत्रूवर पण अशी वेळ येऊ नये ना, की सिच्युएशन त्यावेळेस पाहिली. आणि आपण हे म्हणजे बुक्सचं पण बोलायचं झालं, ऍक्च्युली तुम्ही हे बुकमध्ये लिहिलेलं आहे बऱ्याच गोष्टी, की पुस्तकामध्ये तुम्ही मेन्शन केल्या तुमचा पूर्ण हा एक्सपिरियन्स, की कशा गोष्टी चेंज झाल्या. बऱ्याच गोष्टी लाईक व्यसनाबाबतीत हे सगळं लिहिलेलं आहे. सो ते कसं चेंज होत आहे? म्हणजे कॉर्पोरेटमध्ये कशा टाईपमध्ये तुम्हाला वाटतं की व्यसन वगैरे चालतं आणि इकडे तुरुंगामध्ये गेल्यानंतर ते कसं चेंज झालं? नाही म्हणजे एक गोष्ट कॉमन आहे. मी कॉर्पोरेटच्या पार्ट्या पण बघितल्यात आणि कॉर्पोरेटच्या पार्ट्यांमध्ये टाय सूट घालणारी माणसं पण पार्ट्यानंतर म्हणतात चलो वीड हो जाए. हां, आणि म्हणून गांजा ओढणारी माणसं पाहिलेत. ते फक्त त्याला वीड म्हणतात म्हणून ते प्रतिष्ठित लक्षण आहे. तिथं जेलमधला कैदी तंबाखू आणि गांजा एकत्र मळतो. सिगारेटच्या म्हणजे एम्प्टी सिगारेट जे हे असतं आपली तंबाखू काढून त्यात तो भरतो. हां, आणि त्याच्यानंतर तो एकदम गरिबीच्या स्टाईलमध्ये पेटवतो. म्हणून ते वाईट व्यसन आहे. पण तो अदरवाईज काही गोष्टी कॉमन इथेही पाहायला मिळाल्या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळेल. ते म्हणजे कॉर्पोरेटवाली जे व्यसनं करतात ना, त्याचे सप्लायर मला जेलमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे MD असेल, कोकेन असेल, की जे तुम्हाला कुठेतरी, कारण ह्या लोकांना मी कुतूहलाने विचारायचो, की "यार तू एवढं MD विकतोस, विकलं कुठं जातं?" म्हणायचं, "कोरेगाव पार्कमध्ये." मी म्हणायचं, "माझं ऑफिस कुठं होतं?" "कोरेगाव पार्कमध्ये." "मग कस्टमर कुठले?" "माझ्या आसपासचेच कोणतरी असणार आहेत." फक्त ते बाहेरून पाहताना डिरेक्टली दिसत नाही. हां, बस कारण ते प्रतिष्ठित आहेत ना, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलं जातं. पोहोचलं जात नाही. करेक्ट. बिकॉज यू आर इनसाइड द सिस्टीम, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला मग त्या गोष्टी आतमधून पाहिल्यानंतर माहीत झालं. हां, म्हणजे कैदी म्हणून, सामान्य कैदी म्हणून त्यांच्यावर बसून पाहिलेत ना, त्यामुळे माहीत झालं. सिन्स यू हॅव गॉन थ्रू आय थिंक अ लॉट ऑफ थिंग्स, म्हणजे ॲज अ एक्सपिरियन्स, लाईफ एक्सपिरियन्स म्हणायचं बघायला गेलं तर एक म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला हे पण करायचं आहे, हे पण करायचं आहे. पण कुठेतरी माणूस थांबतो. जॉब लागली तर चला आता इथे सेटल होऊया. किंवा एक दुसरं काही भेटलं, बिझनेस सेटअप झाला तर चला इकडे सेटल होऊया. पण तुमच्या केसमध्ये आय थिंक सेटल हा शब्द काही तुम्ही कधी वापरला नाही. इकडून हे झालं की हे झालं की हे झालं की हे, असं कधीतरी तुम्हाला वाटलं का नाही आता हे ते लास्ट होतं ना तिथेच थांबायला पाहिजे होतं, आता काही इकडे यायची गरज नव्हती? म्हणजे मला जर विचाराल तर मी म्हणेन की 26 जून
2005 हा दिवस जर माझ्या आयुष्यात आला नसता तर कदाचित मी दुसऱ्या प्रोफेशनकडे गेलोच नसतो, कारण त्या दिवशी मला हॉर्स रायडिंगमध्ये अपघात झाला. मी यासाठी त्या सर्व्हिसमध्ये होतो बिकॉज दॅट वॉज माय पॅशन. किंबहुना मी जेव्हा पुस्तक लिहायला घेतलं आणि काही गोष्टीसाठी मी जेव्हा जेलमध्ये ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम सुरू झालं, तेव्हा मी एकदा उद्वेगानं म्हणालो होतो की यार मी माझा युनिफॉर्म काढून ठेवला म्हटलं, पण माझी ओथ परत करायची विसरलो म्हटलं. माझी अजून ओथ माझ्यातच राहून गेली आणि त्यामुळे म्हणलं ती मला स्वस्त बसू देत नाही म्हटलं, म्हणून मग काल मला काही गोष्टी सुस्त पण कराव्याच्या वाटतात. तर मला त्यानंतर तेव्हा तर माझ्या मनात हेच होतं की आपण 30 वर्षाचं हे करिअर आहे आणि आपण असंच करणार आहोत. मला कॉर्पोरेटच्या बाबतीत विचाराल तर मी कॉर्पोरेटमध्ये अमुक पैसे कमवले. म्हणजे मला आठवते 2016, 17, 18, 19 हे 4 वर्षांमध्ये मी कायम कमीत कमी 25 लाख रुपये इन्कम टॅक्स भरायचो. मला एवढं चांगलं उत्पन्न होतं, छान व्यवस्थित चाललं होतं. पण इफ यू आस्क मी अबाउट पर्सनल सॅटिस्फॅक्शन, कुठेतरी आतमध्ये चळवळ्या माणूस शिल्लक होता. ओके, तो चळवळ्या माणूस बहुतेक जेलमध्ये बाहेर निघाला, कारण काय आलं त्याच्याकडचं सगळं काम संपलं. त्याला करण्यासारखं काही काम शिल्लक राहिलं नाही आणि त्यातून हे तुरुंगरंग 432 पानाचं पुस्तक निर्माण झालं तिथं. आता मला विचाराल की इज इट द एंड ऑफ द स्टोरी? आय एम नॉट शुअर. पण मला असं आय डोंट थिंक इट्स एंड. नो, आता तुम्ही आणखी वापस लॉयर. हा म्हणजे लॉयर झालोय आणि आता आय एम रिअली एन्जॉईंग दॅट वर्ल्ड. आत्ता तरी मला असं वाटतंय की मी स्थिरस्थावर झालोय वकील म्हणून. कारण वकिलीमध्ये पण एक जेस्टेशन पिरियड असतो. तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रोबेशनर व्हावं लागतं. तिथं जाऊन तुम्हाला काही स्टाईल मारता येत नाही की मी एकीकडे युनिफॉर्म घालत होतो म्हणून मला काउन्सिलचं सिनियर काउन्सिल करा. तिथेही तुम्हाला बेसिक लेवलपासूनच सुरुवात करावी लागते. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं सेटल झालं काही वर्ष तरी. ग्रेट. तुमच्या आय थिंक पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही हे पण मेन्शन केलंय की जेव्हा तुम्ही लिहायला सुरू केलं तेव्हा यू आर नॉट ॲक्च्युअली एबल टू राईट इट. म्हणजे स्टार्ट केलं तेव्हा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पूर्ण तो मेन जो पार्ट झाला आयुष्यात त्याच्याविषयी पण तुम्ही विचार करत होता. प्लस बाकी गोष्टी होत्या ज्या तुम्हाला व्यवस्थित सॉर्ट करायच्या होत्या. त्याच्यामध्ये समवन हेल्प यू विथ द मेन स्टार्टिंग अँड द रायटिंग पार्ट, युअर ओल्ड फ्रेंड. म्हणजे व्हॉट कॅन यू टेल अबाउट दॅट थिंग की जेव्हा तुम्ही ते स्टार्ट केलं, हाऊ डिड ही केम इन अँड हेल्प यू विथ दॅट? की बघा काय झालं माहिती का, की आपल्याला लिहावंसं वाटतंय खूप. तुम्ही जर जेलमधून बाहेर आणलेल्या वह्या पाहिल्या. म्हणजे सांगायचं खूप काही होतं. म्हणजे मला जे दिसतंय ते मी लिहून काढलंय. म्हणजे असं नाहीये की माझ्या पुस्तकामध्ये समजा एक टॉपिक आहे जेलमधल्या मारामारीवर किंवा दुसरा टॉपिक आहे मनोविकारांवर. हे टॉपिक आत्ता तुम्हाला वेगळे दिसतायत. पण मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा सकाळी मनोविकाराची एक घटना घडत होती, दुपारी कुठली तरी समलैंगिकतेची घटना घडत होती, संध्याकाळी एखादी मारामारी होत होती, रात्री झोपताना जेवणाचा काहीतरी एखादा विषय निघत होता. तर दररोज घटना माझ्या अंगावर येत होत्या आणि मी आहे त्या सिक्वेन्सनी नोट करत होतो. त्याचं कंपार्टमेंटलायझेशन करायचं होतं. म्हणजे खरं म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आमचे संपादक होते, त्यांचं नाव आहे विलास पाटील. तर त्यांना मी जेव्हा माझी संहिता पहिल्यांदा दिली, पहिला चॅप्टर, ती वाचल्यानंतर ते असं म्हणाले की हे बघा, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला खूप चांगलं असं वाटतंय, परंतु म्हणले त्याला थोडं एक साच्यातून नियोजनबद्ध करणं गरजेचं आहे. आणि मला तेव्हा असं लक्षात आलं की मी प्रयत्न असा करतोय, मला जे सांगावं असं वाटतं ते सांगते, पण मी याचा विचारच नाही करत आहे त्याला काय वाचायची इच्छा आहे. माझा एक मित्र आहे पत्रकार उमेश घोंगडे. त्याने आणि मी खूप पूर्वी मी जेव्हा शिकाऊ पत्रकार होतो तेव्हा त्याच्यासोबत काम केलं होतं 96-97. मग यांच्या सगळ्यांच्या सहवासादरम्यान मला काय गोष्ट कळली की यार मी 432 पानाचं पुस्तक आज लोकांपुढे आणलंय, त्याची किंमत 499 रुपये आहे. आज मराठीमध्ये वाचक शोधणं अवघड झालंय, कारण शेवटी माझ्या खिशातून मी इतके पैसे द्यायचे आणि पुस्तक विकत घ्यायचं, मी त्याला काय देतोय? म्हणजे मला काहीतरी सांगायचंय म्हणून कोणी पुस्तक वाचणार नाही, त्याला चांगलं साहित्य मूल्य असलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या लोकांनी ज्या सुधारणा सुचवल्या, आता उदाहरणार्थ डॉक्टर अरुण गद्रे नावाचे खूप मोठे लेखक आहेत, त्याची 17 पुस्तकं प्रकाशित झालीत आजवर. अनेक इंग्लिश पुस्तकं पण प्रकाशित झालीत, मराठी पण झाली. गद्रे सरांनी माझ्या पुस्तकाचं संपादन केलं आणि त्यांनी मला खूप मोलाच्या सूचना केल्या. आणि तुम्हाला माहिती का, काही वेळा प्रकाशक सांगतात की तू कमी लिही, काटछाट कर. गद्रे सरांनी मला या पुस्तकातले 2 चॅप्टर लिहायला लावले.
हा म्हणजे 18वा आणि 19वा चॅप्टर गद्रे सर म्हणाले की तुझ्या पुस्तकातलं एक न्यून आहे की तू हा पार्ट लिहिला नाहीस आणि तो मला लिहावा लागला आणि अशा पद्धतीने हे पुस्तक पुढे सरकत गेलं. मी 15 वह्या लिहिल्या एकूणात आणि मला तेव्हा अंदाज नव्हता की किती आहे. जेव्हा मी सुरुवातीला त्या 15 वह्या मनोविकास प्रकाशनामध्ये आणल्या, त्यातल्या 4-5 वह्यांमध्ये अक्षरं छान होती. म्हणजे काय झालं, सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा अक्षर फार घाण असायचं. नंतरचे अक्षर बरं होतं. मग त्या बरं अक्षर व्हायला वह्या मी वर ठेवल्या, खाली ठेवल्या बाकीच्या. मग त्या सगळ्या वह्या काढल्या. मग 2-4 वह्या बघितल्या. मग त्यांनी विचारलं, "बाकी सगळ्या वह्या तशाच आहेत का?" म्हणलं, "हो, तशाच आहेत." तर मला म्हणाले, "1,00,000 शब्दापेक्षा कमी पुस्तक होणार नाही." आणि मला म्हणाले, "फक्त एक अट आहे, आम्ही अशा वह्या नाही छापू शकणार. मला टाईप करून दिलं पाहिजे." तर जेव्हा मी 432 पानं लिहिली, तेव्हा 157 पानाचा मजकूर मी काढून टाकला. टाईप करून, म्हणजे तो जंक म्हणून ठेवला आणि तो नंतर मधनं मी कुठल्या तरी सोशल मीडियावर टाकत राहायचं. प्रोफेशनल कॉर्पोरेट लाईफवरती खूप बोललो सर आपण. थोडंसं मुव्हिंग टुवर्ड्स तुमची नेक्स्ट जर्नी जी बुकमध्ये तर तुम्ही लिहिलंच आहे रिगार्डिंग एंटायर एक्सपिरियन्स अँड ऑल. आणि मी पण ॲक्च्युली काल बऱ्यापैकी वाचत होतो प्रस्तावना आणि बरेचसे झाले माझं ॲक्च्युली वाचून. त्याच्यामध्ये वन चॅप्टर इज व्हेरी इंटरेस्टिंग विच इज माणूस गुन्हेगार का होतो. आणि आय थिंक एव्हरीथिंग ऑलवेज हॅज अ पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलं तर, की तो पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही विचार केला, जसं वी डू सेम थिंग वेन वी आर डुईंग मार्केटिंग. आता ब्रँड्सच्या मार्केटिंगमध्ये हेच सेमच चालतं, की पर्स्पेक्टिव्हनी विचार करतो आपण दॅट कस्टमरला काय लागेल त्याच्यानुसार वी आर गोइंग टू मार्केट द प्रोडक्ट. आणि ह्याच्यामध्ये काही लाईक टू सर्टन एक्सटेंट तुम्ही हेच एक्सप्लेन केले की तो पर्स्पेक्टिव्ह काय असतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की माणूस गुन्हेगार का होतो, एक्झॅक्टली काय पर्स्पेक्टिव्ह असतं? हे बघा, वेन आय वॉज अ प्रोबेशनर in the Indian police service. So we had a topic named criminology during our preparation in the National Police Academy. So theoretically, I know what the criminology is all about. So that's the science of behind crime. So what drives people into criminality is the study of that. Well, we have studied a lot, including the Sigmund Freud's theory and other things. It was for the first time मी आयुष्यामध्ये एक रोल बदलून कैदी बनून कैद्यांसोबत जाऊन बसतो आणि तेव्हा मी जसा पूर्वी युनिफॉर्म घातला असताना किंवा सामान्य माणूस असताना समोरच्याचा गुन्हा काय हे बघत होतो. आता तो गुन्हा का करून आला हा विचार मी पहिल्यांदा करायला सुरुवात केली आणि मला सहज कारणं सापडत गेली. मी असं म्हणत नाही ती कारणं फार कॉम्प्लिकेटेड आहेत. मी असं म्हणत नाही ती कारणं कुणाला माहीत नसू शकते. मला 2 गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट अशी की ती कारणं मला उदाहरणासहित सापडली. नाव आय हॅव अ फेस अगेन्स्ट एव्हरी एक्सप्लेनेशन, एव्हरी इंटरप्रिटेशन. दुसरी गोष्ट अशी की मला एक गुन्हेगारीकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला, की मला असं वाटलं की कुठंतरी ती एक मिसिंग लिंक आहे. म्हणजे आपण कम्युनिटी पोलिसिंग म्हणतो, की समाजात राहून आपण पोलिसांनी समाजासोबत राहिलं तर काही प्रकारचे कम्युनिटी ओरिएंटेड गुन्हे जे होतात, म्हणजे कम्युनल रायट्स असतील, फेस्टिवल मॅनेजमेंट असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या होतात आणि अशी सामाजिक दरी कमी होते, त्यातून गुन्हेगारी कमी होते. पण हे जास्त करून सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत लागू पडतं. वैयक्तिक गुन्हे जे असतात ना, त्यात आपण फारसं डोकावत नाही. म्हणजे एकाच गल्लीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातला एक माणूस गुन्हेगार होतो, 3 भावांपैकी एकच भाऊ गुन्हेगार होतो, बाकीचे नॉर्मल राहतात. याची उत्तरं तितकी सोपी नव्हती आणि तशी उत्तरं मी शोधायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. जेलच्या पारावरती मला आपसूक सापडली आणि मला असं वाटलं की प्रत्येकाने हा काही शिकण्याचा फार सन्मानजनक मार्ग नाही की आज जा, कैदी बना, बसा, पत्कल मारून सगळ्यांबरोबर आणि मग शिका. तर म्हणून त्यांच्यासाठी मी हे ऑर्गनाइज मांडलं. मी साधारण 8-10 कारणं लिहिली आहेत. मी असं म्हणत नाही की सगळीच कारणं ती म्हणजे अगदी 360 अंशातून बघितली असतील. पण उदाहरण सांगायचं झालं तर महत्वाकांक्षा एक गुन्हेगारी मागचं कारण आहे. म्हणजे मला सचिन तेंडुलकर व्हायचं.
पण मला वानखेडे स्टेडियमवरचं सचिन तेंडुलकर व्हायचं. मला शिवाजी पार्कवरचा सचिन तेंडुलकर व्हायचं नाही. शिवाजी पार्कवरचा सचिन तेंडुलकर कोण? जो बांद्र्यावरून लोकल ट्रेननी दादरला पोचतो, तिथून चालत धावत पळत घाम गाळत दादरला पोचतो आणि तिथं तो दिवसभर घाम गाळतो आणि तसाच तो संध्याकाळी लोकलनी परत येतो. मला त्या कष्टात नाही सहभागी व्हायचंय, मला यशात व्हायचंय. म्हणजे माझ्याकडे महत्वाकांक्षा खूप आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या कष्टाची माझी तयारी पण नाही किंवा त्याची व्याप्ती आणि खोलीच माहीत नाही. अशा प्रकारचे लोक गुन्हेगारीकडे वळताना मी पाहिले. असेही काही मी किस्से जेलमध्ये ऐकले पाहिले. ओके. आणि मी त्याच्यावर खूप मल्लीनाथी केली की बाबा असं का होतं. म्हणजे उदाहरणार्थ मला पोलीस बनायचं, मी 0 पोलीस झालो. म्हणजे काय, पोलिसांच्या वतीनं हप्ता वसूल करणारा एक सन्मानजनक, त्याला 0 पोलीस म्हणलं जातं नाव. तर मला खूप राजकारणात खूप मोठं व्हायचंय, पण शेवटी मी वसुलीबाई झालोय. या गोष्टी झाल्या. मला एका कैद्याने असं हे ऐकलं होतं की साहेब, तुमच्या कॉर्पोरेट क्षेत्रामधली जशी पोस्टिंग असतात ना, मॅनेजर, डायरेक्टर, तशा गुन्हेगारी क्षेत्रात पण पोस्टिंग असतात. तुमचे जॉब डिस्क्रिप्शन असतात ना, जॉब टायटल डिस्क्रिप्शन, तसं गुन्हेगारी क्षेत्रात पण असतात. मग म्हणे हप्ते वसूल करण्याची पोस्टिंग का नाही असू शकत ना. पर्स्पेक्टिव्ह आहे. बरं, तो कितीही अनाकलनीय वाटला तरी तो मला समजून घेतला पाहिजे, कारण ते त्याला पटलेलं, त्याला भावलेलं विश्व आहे. त्यातून तो गुन्हेगारीकडे वळला तरी आहे, पण मला ते समजून तर घेतलं पाहिजे. म्हणजे महत्वाकांक्षा, अनकंट्रोल्ड महत्वाकांक्षा. म्हणजे संतोष जाधव नावाचा एक व्यक्ती जो लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सहभागी झाला. इमॅजिन करा, आंबेगाव मधला एका गरीब घराण्यातला वडील बस कंडक्टर आहेत, त्यांचा मुलगा कुठंतरी पंजाबमधल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीत सहभागी होतो. दावा करतो की मी 6x6 बुल मारू शकतो डोक्यात. हा मनुष्य जेव्हा जेलमध्ये येतो तेव्हा त्याच्याविषयी एक ग्लॅमर आहे. त्याला भेटण्यासाठी, त्याला बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत. मी त्याच्यावर जेलच्या पारावर गप्पा मारत बसलो. त्याला मी हाच प्रश्न विचारला की कुठं आंबेगाव, कुठं पंजाब. मान्य आमचे नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबमध्ये गेले, पण ते प्रबोधन करायला गेले ना, ते बिघडायला गेले नव्हते. तर मग तू तिकडं गेलास का, करायचं होतं का, तुला का जावं असं वाटलं. म्हणलं मला स्वतःचं नाव कमवायचं होतं. सांगायचा भाग असा की मला ही भावना समजून घेतली पाहिजे की आजच्या काळामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये SRA स्कीमच्या भागांमध्ये सरकारने बांधून दिलेल्या ओटा स्कीमवर अनेक गुन्हेगार भाई लोकांचे आदर्श बनत आहेत आणि त्यांना फॉलो करण्याची आम्ही महत्वाकांक्षा बाळगतो आहोत. मग ह्या गोष्टी मला समजल्या पाहिजे आणि म्हणून मला वाटलं की पुस्तकात मांडावेत माणूस गुन्हेगार का होतो. मला एक असाही कैदी भेटला होता की तो पहिल्यांदाच येरवडा जेलमध्ये आलाय, पण त्यांनी स्वतःच्या गळ्यावर एक टॅटू काढला, त्या टॅटूवर लिहिलं तो गुन्हेगार. सोशल मीडियावरती पाहत असाल सर, आता दिस इज द मेन ट्रेंडिंग. म्हणजे आता पुस्तक जेव्हा तुम्ही लिहिलं तेव्हा एवढं सोशल मीडिया तरी नव्हतं, ज्यादा रील्स वगैरे आहे. तर नाव डेज इट्स बिग ट्रेंड की ह्या गोष्टी आता टॅटू वगैरे तर नॉर्मल गोष्टी आहेत. ह्याच्यापेक्षा बरंच पुढे गेले आता, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये रील्स काढणे, व्हिडिओ काढणे हे सगळं चालू झालं. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर की पिंपरी चिंचवड मधलीच घटना होती. कुठल्या तरी माणसाने हडपसरची घटना, हडपसरमध्ये असं चालतं बाबा, हडपसर बाईगिरी चालतो, त्या पोलिसांनी त्याचा माज उतरवला होता. तर म्हणजे या गोष्टी घडतायत, पण सांगायचा भाग असा आहे की आम्ही त्या गोष्टी जर वेळेत नाही पकडल्या तर हा जो अति महत्वाकांक्षा बाळगणारा माणूस आहे तो एक दिवस एक समाजाच्या मुळावर उठणार आहे की स्वतःचं आयुष्य बर्बाद करून येरवडा जेलमध्ये जाऊन बसलो. ग्लोरिफिकेशन जास्त होत आहे. हे मी एक उदाहरण दिलं. अशी 10-12 कारणं मी पुस्तकामध्ये लिहिली आहेत आणि त्या प्रत्येक कारणाच्या मागं मी रिअल माणसांच्या रिअल स्टोऱ्या लिहिल्या, फक्त माणसाची नावं बदललीत. आणि ती माणसं निवांत येऊन माझ्याशी बोलायची. कित्येक माणसांनी गुन्हा केला होता, काही लोकांनी कबुली दिली आणि आपल्या आयुष्यात काय चूक झाली हे सांगितली. मी त्याच्यापैकी कोणाचं नाव नाही लिहिलं. याचं कारण असं आहे की मी काही चित्रगुप्त नाही की लोकांच्या पापांचे हिशोब ठेवायला. आपणही सामान्य माणसं आहोत, आपणही चुका करतो, पण मला त्याच्या चुकात मला
त्यांनी येऊन सांगितलं. मला म्हणजे खरा सन्मान वाटला, की त्याला आत्मविश्वास वाटला, की आपण यांच्यासमोर येऊन बोलावं गोष्टी. पण मला असं वाटलं, की त्याच्या चुकांमधून समाजाला काहीतरी शिकायचं. म्हणजे हा अख्खा चॅप्टर लिहिण्यामागचा पर्पज हाच आहे, की स्वतःच्या चुकातून शिकू नका, दुसऱ्यांच्या चुकातून शिक. तर स्वतःच्या चुकातून शिकायला नियती प्रत्येकाला संधी देते असं नाही. काही लोक आयुष्यभर लाईफ इम्प्रिजमेंट म्हणून आत जातात. बाकी काय. करेक्ट. आय आय थिंक प्रस्तावना जी लिहिली आहे त्याच्यामध्ये डी एस कुलकर्णी त्यांनी पण हेच मेन्शन केलं की तुरुंगामध्ये जायला प्रत्येकाला गुन्हेगार व्हायचीच गरज आहे. नाही, असं नाही म्हणलं. त्यांनी असं म्हणलं, तुरुंगात जाणारा आणि तिथून बाहेर पडणारा प्रत्येकजण गुन्हेगार असतोच असं नाही. त्याच्या मागचा हेतू वेगळा होता. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं कित्येक वेळा कायद्याने गुन्हेगार ठरलेले. खरोखर गुन्हेगार नाहीये माणूस तो. त्याची गुन्हेगारी वृत्ती पण नाही. म्हणजे डी-एस-केचं स्वतःच उदाहरण घ्या आपलं. म्हणजे ते बाहेरही अतिशय साधे, सरळ, सालस सज्जन होते. आताही त्यांची तशीच प्रतिमा होती. त्यांनी कधी कोणाला उद्देशून अपशब्द आतही नाही वापरला, बाहेरही नाही वापरला. त्यामुळे मग त्यांनी स्वतःसाठी नाही, पण त्यांनी स्वतःही अशी अनेक उदाहरणं पाहिली, की ती माणसं जेलमध्ये काय आहेत याचंच आश्चर्य वाटतं. आणि त्यामुळे समाजाने सगळ्यांकडे एकाच नजरेने बघू नये, या उद्देशाने त्यांनी ते वाक्य लिहिलं. बरोबर, बरोबर. करेक्ट. असं कधी झालं की प्रोबॅबली बाहेर असताना तुम्ही कुठल्या तरी गुन्हेगाराला भेटला असाल आणि तुम्हीच काही त्याच्या कारवाईमध्ये असाल आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये गेलात तेव्हा तो बोलला, "अरे, तुम्ही इकडे आलात." असं कधी झालंय? म्हणजे असं झालं होतं, की एका आरोपीला पकडून देण्यासाठी 2015 साली माझी सीबीआयने मदत घेतली ओके. आणि तेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये होतो. परंतु 15 दिवस मी कॉर्पोरेटमधनं गायब होतो. कारण मी त्यात खूप चांगलं काम केलं. मध्यंतरी त्या केसमध्ये निकालही लागला. 2 लोकांना जन्मठेपेची शिक्षा पण झाली. आणि त्या तपासामध्ये असताना त्यातला एक संशयित आरोपी, रादर 2, येरवडा जेलमध्ये सुरक्षामध्ये होते. पण मी कायम घाबरायचो, की कधी देव न करो, कारण त्यांचं मी इंट्रोगेशन केलं हो समोर बसू. त्यांना माहित होतं तुम्ही केलंय म्हणून? पेपरमध्ये तर वाचलं असेल त्यांनी. कसं झालं, IPS असण्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. कारण तोटा हा, की एकदा जर कोणाला तुम्ही निगेटिव्ह लिस्टमध्ये गेला तर पेपरमध्ये फक्त IPS तुरुंग एवढंच बातमी येत होत्या. सगळ्यात मेन तुमचंच नाव आहे ना. तरी 100%. त्यात गंमत अशी झाली, हा आरोपी देव, माझं नशीब चांगलं माझं, की मला तो जेलमध्ये असताना एकदाही नाही भेटला. पण नंतर मी माझ्या एका कैदी मित्राला वकील म्हणून भेटायला गेलतो. तर मुलाखत कक्षामध्ये मी त्याची मुलाखत घेत होतो, तेव्हा हा समोरून आला आणि तो बिचकला आणि मी पण बिचकलो. पण त्यांनी मला एकाच सेकंदात ओळखलं. ते एक झालं. दुसरी एक कहाणी अशी होती, की एका सायबर गुन्ह्यामधल्या तपासात मी पोलिसांची मदत केली होती. त्या बँकेची मदत केली होती, ज्या बँकेचा तो तपास होता तर. त्या बँकेचे 5 कोटी रुपये मी हाँगकाँगमधनं वसुली करून द्यायला मदत केली, कारण ते पैसे हाँगकाँगमधल्या एका बँकेत अडकले होते. त्या घोटाळ्यामध्ये ज्या लोकांना अटक झाली, त्यातले आरोपी माझ्याकडं त्यांची चार्जशीट घेऊन यायचे. आणि मला मॉरल डायलेमा असायचा, की यार याच केसचा मी तपास केलाय आणि त्याची माणसं माझ्याकडे येतात म्हणतात, पण त्यांची अवस्था पाहिली मी. कोणी रिक्षा चालकाचं पोरगं आहे, घरची परिस्थिती अशी आहे, कोणी कुणाची आई धुणं भांडी करते, अशी पोरं त्या आतमध्ये अडकलेली सगळी. म्हणजे मेन प्लेयर राहिले बाजूला, फ्रिंज प्लेयर अडकलेत. मग अशा वेळी आपल्याला काय होतं माहिती आहे का, मग काळीच तुटतं. मग शेवटी मी माझे सगळे हे बाजूला ठेवले, माझे नैतिकतेचे उसूल बाजूला ठेवले, गप्प त्यांना मदत करायला घेतली. आणि माझं नशीब चांगलं, की त्याचा फायदा झाला. ते सगळेजण सुटले आणि ज्या दिवशी ते सोडून गेले, ते सगळेच्या सगळेजण मला जेलमध्ये भेटायला आले, माझ्या बराकीच्या पाशी. मला भेटून आभार मानून गेले. त्यातले एक दोन जण आजही माझ्या संपर्कात असतात. असं काही आहे की म्हणजे बिकॉज यू हॅड ऑल दीज एक्सपिरियन्सेस, तो त्याच्यामुळे तुम्ही असं डिसिजन घेतले की आता जे मी पहिले ॲडव्होकेट होतो त्याचा यूज करून या गोष्टींमध्ये नाव आय विल गेट इन टू थिंग्स. तुमचा अनुभव जो होता की काही लोक लेटचे गुन्हेगार नसताना देखील ते काही कायद्याच्या ह्याच्यामध्ये फसतात, त्या लोकांसाठी काहीतरी हेल्प म्हणून तुम्ही नंतर लॉयर होण्याचा डिसिजन घेतला, असं काही आहे? मी वकिलीचा अभ्यास आधीच केला होता. LLB आधीच होतो. मी कधी सनद घेतली नव्हती. मी वकील होण्यामागं एक स्वार्थी दृष्टिकोन होता. कारण सुरुवातीला हा प्रश्न होता, की आता बाहेर गेल्यानंतर काय खायचं काय? शेवटी पोटापाण्यासाठी तर काही बघावं लागेल.
वकिलीचा धंदा आहे ना, त्याच्यामध्ये लोकांना इंटर्नशिप करावी लागते. दुसऱ्या वकिलाच्या हाताखाली काम करावं लागतं. 100 चार्जशीट कागद बघावी लागतात. कशी प्रक्रिया चालते बघा, माहिती करायला. माझ्या दृष्टीने 14 महिने म्हणजे इंटर्नशिप होती. कारण कैदी यायचे, चार्जशीट घेऊन यायचे. आता माझ्याकडे आमचे मित्र आहेत, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले. तर त्यांची माझी जेलमध्ये खूप चांगली मैत्री झाली. तर त्यांनी मला त्यांची चार्जशीट पाठवली की किती पानाची असेल. फक्त ईडीची चार्जशीट 10,000 पानाची होती. हां. तर आता अशी चार्जशीट वाचायचो. मी म्हटलं नाहीतरी आपलं फुकट कष्ट न करता, कोणाकडे न जाता हे प्रोबेशन चालूच आहे. तर मग हा सर्वात सोपा धंदा आहे असं मला वाटलं. आणि दुसरं मला असं वाटायला लागलं की यार, एंटायर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधलं ना, जेल व्यवस्था एक ग्रहछिद्र आहे. म्हणजे आम्ही जी काही वाईट किंवा वाईटातून वाईट सामाजिक व्यवस्था निर्माण केली आहे जेल नावाची, त्याच्यातून आम्ही लोकांच्या आयुष्याची तर वाट लावतोच आहोत, पण त्यातून पुन्हा गुन्हेगारी निर्माण करतोय. मग ते कधीतरी बदलायचं असेल तर कधीतरी तुम्हाला जज साहेबांसमोर उभा राहायला लागेल, माय माय लॉर्ड म्हणावं लागेल काही ना काहीतरी. मग मला असं वाटलं की त्या दृष्टीने ते चांगलं प्रोफेशन होतं, जे मी आता आनंदाने करतोय. म्हणजे त्यातले ॲटलिस्ट असे काही गुन्हेगार ज्यांना वापस मोठा गुन्हेगार होण्यापेक्षा तुम्ही थांबवू शकाल. दॅट्स व्हॉट यू मीन हां, बाय अगदी खरंय. अगदी खरंय. म्हणजे जे गुन्हेगार नाहीत त्यांना लवकर बाहेर काढते. आणि जे गुन्हेगार आहेत पण ते मोठे होऊ शकतात, त्यांना कुठे थांबवलं पाहिजे. या सगळ्या अनुभवांमध्ये म्हणजे नॉर्मली प्रत्येकाच्या आयुष्यात एक पॉइंट असतो जो यू कॅन से द लास्ट बॉटम पॉइंट वेअर इट्स लाईक आता याच्यानंतर काही झालं तरी चालेल. सो या सगळ्या अनुभवामध्ये विथ व्हॉट वॉज दॅट मुवमेंट वेन यू फेल्ड लाईक दिस इज द बॉटम मोस्ट पॉइंट ऑफ माय लाईफ? दिवशी मी पहिल्यांदा आरोपी म्हणून जज साहेबांसमोर उभा राहिला तेव्हा. जे आपल्याला चारी बाजूनी पोलिसांनी घेरलेलं आहे. सुट्टीचा दिवस आहे बहुतेक. जज साहेबांसमोर आपल्याला उभं केलंय का आपण कोपऱ्यात कुठेतरी थांबलोय. त्या दिवशी माझा आवाज कोण खकत नव्हता. गंमत अशी होती की माझ्याकडं त्या दिवशी स्वतःची बाजू मांडायला वकीलही नव्हता. आपण दुनियेला सांगतो की नियमाप्रमाणे मला हे अवेलेबल करून दिलं पाहिजे, ते अवेलेबल करून दिलं पाहिजे. मला माझा कधी FIRही दाखवला नाही. मी अनेक वेळा विनंती करून सुद्धा मला माझ्या वकिलाला खून करता आला नाही. सो जेव्हा मी कोर्टात गेलो तेव्हा एक आरोपी म्हणून असहाय्यपणे मी उभा आहे. आणि तिथं माझ्यासोबतच्या सहकार्याचा जो वकील आहे त्याने मला विचारलं की तुमच्याकडे वकील आहे का? म्हणलं नाही. मग मी उभा राहायला चालेल का? म्हणलं माझ्याकडे पर्याय काय? त्याने मला माझी केस समजून सांगायला सांगितली. माझा आवाजही कुठत नव्हता. तर मला वाटत नाही की तेवढा वाईट दिवस माझ्या आयुष्यात आलाय की. म्हणजे त्याच्यानंतर मी म्हणेन पोलीस कोठडीतून जेव्हा मी ज्युडिशियल कस्टडीत गेलो ना, तेव्हा मला थोडंसं बरं वाटलं होतं खरं सांगायचं झालं. त्याचं कारण ती जी भयावस्था जी पोलीस कोठडीत अनुभवली आहे, त्याच्यानंतर मला असं वाटलं की त्यातल्या दगडापेक्षा वीट मौज म्हणायची. निदान टॉर्चर तरी नाही, बाकी सगळ्या गोष्टी तर. त्यामुळं ती अवस्था अनुभवली आणि त्याच्यानंतर मग थोडं मी म्हणेन ही बॉटम अवस्था जी आहे ती कमी जास्त प्रमाणात वरखाली होत गेली जेलमध्ये असताना. पण तरी देखील ती तितकी वाईट नव्हती जेवढी मी तुम्हाला आता हे पहिल्या दिवशीचं वर्णन केलं त्याच. इट केम ऑल्सो ॲज अ शॉक. त्याच्यामुळे आणखीन जास्त एनी टाइम म्हणजे कोणाच्या आयुष्यात जर असं झालं तर फर्स्ट थिंग इज लाईक आपण याच्यातून पटकन बाहेर कसं पडता येईल इज व्हॉट वी थिंक ऑफ. व्हॉट वॉज दॅट मोमेंट फॉर यू की याच्यातून पटकन बाहेर कसं पडता येईल? हाऊ डिड यू गेट ओव्हर दॅट थॉट? असं आहे की साधारणपणे काय होतं माहिती का तुम्हाला, की एखाद्या सामान्य माणसाला आजार झाला ना, तर तुम्हाला त्याला समजून सांगता येतं की बाबा बरं होईल रे, 2 दिवसांत बरं वाटेल रे. कारण त्याला काहीच कळत नसते आजारातलं काही. तोच आजार जर डॉक्टरला झाला तर समजून सांगणं अवघड जातं. मला जेव्हा केस काय आहे हे कळत नव्हतं सुरुवातीला, कारण पहिले तास 2 तास नुसतं सर्चच चालला होता. नंतर ते मला कानात सांगितलं केस कुठली आहे. बरं. मग सेक्शन कुठला लावलाय तर अजून 2-4 तासाने मला हळूच सेक्शन सांगितला. कागद दाखवलंच नाही. कैद्याला काय अधिकार नसते त्या देशामध्ये काय. तर
जेव्हा मला सेक्शन कळला की मला MPID लावलाय, म्हणजे अर्थात MPID 7 दिवसांनी कोर्टाने उडवला बरं का. हे यांचं त्यांची क्वालिटी, यांचा दर्जा आहे FIRचा. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट. हा म्हणजे मोका आहे आर्थिक गुन्ह्यातला. मला 12 मार्चला MPID लावला, 19 मार्चला कोर्टाने उडवला. पण 12 मार्चला जेव्हा माझ्याकडे पोलीस आले होते घरी, मला मोका लावलाय कळलं, तेव्हा तुम्ही जे म्हणता ना आता कधी कसं बाहेर पडायचं यातून, माझ्या मनात असा काही विचार नाही आला. मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना बसवलं टेबलवर. ऐका, हे अतिशयोक्ती न करत सांगता किस्सा सांगतोय. आम्ही टेबलवर बसलोय, माझ्या हातात चहाचा कप आहे, बायकोच्या हातात आहे, आणि बायकोला सांगतोय बघ MPID लावलाय. युजली 4-5 महिने जामीन मिळत नाही या केसमध्ये. तुम्ही आता निवांत राहा. साधारण असं विरुद्ध शाळेचं पोरांचं प्लॅनिंग, घरच्यांचं सगळ्यांचं प्लॅनिंग सगळं व्यवस्थित करा. मी 4 महिने घरी येत नाही. माझे वकील मला अटक झाल्यानंतर जेव्हा पोलीस कस्टडीत, मी ज्युडिशियल कस्टडीत गेलो, तेव्हा माझे वकील मला म्हणतात, आता 8 दिवस निवांत राहा बरं का आतमध्ये, 8 दिवसांनी बाहेर काढतो. मी वकिलांकडे गेलो, त्यांना असं हात ठेवला आणि म्हणले, सर मी 4 महिने येत नाही बाहेर, तुम्ही चिंता नका करू, मला काय कायदा कळत नाही का. त्यामुळे काय होतं, आपण म्हणतो ना कसं लवकर बाहेर पडायचं, तशी फिलिंगच नाही आली मला उलटच प्रेशर होतं. आणि खरं सांगू का, कधी कधी असं म्हणतो ना की डॉक्टर कधी कधी प्रेशरने लवकर उडू शकतो, सामान्य माणूस आशेने जगू शकतो, कारण त्याला नॉलेजच नसतं ना. अननोन फॅक्ट आहे, त्याला माहितच नाही. मला हे माहिती होतं की हा बेकार ट्रॅप आहे, यातून काय लवकर निघत नाही ट्रॅपलन. बिकॉज यू ऑलरेडी हॅड नॉलेज, की माहित आहे सगळे सेक्शन्स कुठले लावलेत हे सगळे. सो यू ऑलरेडी फिगर्ड इट आउट की मला अंदाज आलता पहिल्या दिवशी की आता आपल्याला किती दिवस पोलीस कस्टडी इथपर्यंत जाणार आहे. कोर्टात हे काय आर्ग्यू करणार आहेत, कोर्ट बरोबर. कसा विचार करणार आहे आणि माझं काय होणार आहे, याचा मला पूर्ण अंदाज आलता. तुम्ही काय करायचं सांग. यू आर प्रिपेअर्ड फॉर इट. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड, आय हॅड अ नॉलेज. हा, यू हॅड नॉलेज इन अ वे दॅट झालं तर थोडं माहित आहे की काय काय होण्याचे चान्सेस आहेत. जे वेन यू आर इन जेल, म्हणजे जेलमध्ये असताना, जसं आता पुस्तकामध्ये पण तुम्ही खूप सारं काइंड ऑफ अकाउंटिंग टाईप ऑफ थिंग्स यू हॅव रिटन, ज्याच्यामध्ये बरेचसे न्यूमरोलॉजी आणि हे सगळं आहे. सो तिथे असं होतं की यू आर लाईक दॅट पर्सन, की सगळ्यांचं जेव्हा तुम्ही हे पण बघत होता, चार्जशीट वगैरे बघत होता, तर तुम्ही सगळं बसून असं कॅल्क्युलेट वगैरे करायचं. असा काही किस्सा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण गोष्टी कॅल्क्युलेट करून सगळ्यांना सांगायचं, हे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला तिकडे काही एक्सपिरियन्स? हे बघा, मी सहज अभ्यास करत होतो जेलमध्ये किती तंबाखू खपते. ठीक आहे, आता काढायची कशी. माझं अख्खं आयुष्य गेलं कॉर्पोरेटमध्ये फॉरेन्सिक ऑडिट करण्यात. मग त्यामुळे आम्ही त्याला आमची ती पद्धत असते मार्केट इंटेलिजन्सची पद्धत, त्याची पद्धत वापरायचो. मग काय करायचं, तुम्हाला उदाहरण देतो की मला म्हणायचा की मी कोणाला तरी जाऊन विचारायचो, जो बिडी पितो ना त्याला विचारायचो, अरे तू अख्खं बिडी बंडल पितोस. नाही म्हणला, मी एवढं नाही पित. म्हणला, मी दररोज एक बिडी पितो. मग दररोज एक बिडी पितो, मग किती दिवस पुरते. म्हणलं, हो का, या बिडी बंडलमध्ये 22 बिड्या असतात, पण म्हणलं साधारण 15 दिवस तरी पुरते. म्हटलं एखाद दिवशी एखादी एक्स्ट्रा होत. बरं, मला कळलं एका बिडी बंडलमध्ये 22 बिड्या आहेत. मग एखादा माणूस अख्खा बिडीचा बुरुस घेऊन येतो, म्हणजे पाकिट घेऊन येतो. मग त्याला जर त्यात किती बिडी येतात, तो म्हणतो 20 असतात. मग आपण करायचं 20 × 22, असं काढायचं. मग एखाद्या जेल कर्मचाऱ्याला विचारायचं की साधारण किती बिड्या खपल्या मागच्या महिन्यात. तो म्हणायचं, साहेब 50 पोती खपली. मला पोती नाही कळलं. नाही म्हणलं, एका पोत्यामध्ये साधारण 20 हे पकडा, ब्रूस पकडा. मग मला आता ब्रूसचा हिशोब माहिती आहे. एका पोत्यात 20 ब्रूस, 20 ब्रूसमध्ये 20 बंडलं, 20 प्रत्येक बंडलामध्ये 22 बिड्या. हिशोब झाला. म्हणजे मग असं करायचो मी, अशी 50 पोती खपतात, म्हणजे किती लोक बिड्या पितात. मग मी असं ते कॅल्क्युलेशन टाइमपास करत राहायचो. हे दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर मी जनरल हिशोब काढायचो की साधारण माणसाला किती महिने उशिरा जामीन मिळतो, आणि मी एक्स्ट्रापोलेशन करत बसायचो की तुझा काय जामीन का नाही झाला, उशीर झाला. तर म्हणायचं 3 आठवडे झाला मला सरकारी वकीलच अपॉइंट झाला नाही, म्हणून मला वेळ लागला. असं काही कारण असतं, म्हणजे नक्कीच लग्न लावण्यासारखं असते जेलमध्ये. कधी नवरी मुलगी गायब असते, कधी नवरा मुलगा, कधी मुलीचे मामा गायब असतात, कधी भटजीच नसतो, अशी जेलची परिस्थिती आहे. तर मग आम्ही काय करायचो, साधारण एक्स्ट्रापोलेट करायचो लोकांना किती वेळ लागलो. आणि एकदा मी असंच कॅल्क्युलेट करत बसलो होतो पारावर, आणि मी असं विधान केलं की जेलमध्ये ही माणसं गरजेपेक्षा जास्त वेळ एक्स्ट्रा राहतायत ना, फक्त येरवडा जेलचा हिशोब सांगतो बघा. त्यामुळं लोकांचा जो अतिरिक्त कराचा पैसा वापरला जातोय ना,
हा जर वाचला आपला, तर विद्यापीठ चौकातला पूल दरवर्षी आपण पाडून दरवर्षी नवा बांधू. एवढे पैसे आम्ही एक्स्ट्रा खर्च करू. म्हणजे खरं सांगायचं झालं, कुठल्याही पॉलिसी मेकरला हे कळलं पाहिजे की त्याचं इम्प्लिकेशन काय. हा बर्ड्स आय व्ह्यू घेता आला पाहिजे. कारण समजा मी असा विचार करायचो की उद्या मी चीफ सेक्रेटरी समोर किंवा होम सेक्रेटरी समोर जाऊन बसलो, त्याला पॉलिसी मेकर्स ते म्हणतील व्हॉट इज अ टेक अवे फॉर बी. मला हे सांगता आलं पाहिजे की साहेब तुम्ही दरवर्षी 200 कोटी रुपये उडवतायत. हा डान्स बार आहे का जेलमध्ये तडातडा पैसे उडवायला? हा कोणासाठी उडवताय? कशासाठी? म्हणजे उदाहरणार्थ 150 रुपयाची दारू विकली म्हणून माणसाला 7 महिने सांभाळताय तुम्ही. आणि त्याच्यावरचा खर्च किती माहिती का तुम्हाला? 155 रुपये पर डे. आणि त्याच्यावर आरोप काय? 150 रुपयाची दारू विकली. अरे कायदा आहे का टाइमपास आहे? हा मग तिथं गडबड आहे. त्यामुळे ही कॅल्क्युलेशन करायचो आम्ही. बरोबर. मग हे नेहमी चालायचं की प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन चालत राहणार नाही असं ॲज अ नाही, पण ऑब्झर्वेशन. काय असतं माहिती का, 2 प्रकारचे ऑब्झर्वेशन असतो. एक क्वालिटेटिव्ह असतं, एक क्वांटिटेटिव्ह असतं. की बाबा समजा मी ऑब्झर्वेशन केलं की दररोज समजा 30, 40, 50 कैदी आत येत आहेत. मग वर्षभराचा हिशोब काढून मी बघायचो की साधारण गेल्या वर्षभरामध्ये 13,000 एक्स्ट्रा कैदी जेलमध्ये आले. किती लोकांना जामीन झाला, असं टाइमपास करायचो बदलं. त्याचं एक कॅल्क्युलेशन असायचं माझ्याकडे, की क्वांटिटेटिव्ह झालं. पण जेलच्या कैद्यांची दुःख आहे, त्यांच्या समस्या आहे किंवा तिथले आनंदाचे क्षण पण आहेत, तिथले संघर्षाचे क्षण पण आहेत. तिथं त्यांनी आयुष्याचं त्या अवस्थेचं आयुष्य सुंदर करण्याचा केलेला प्रयत्नही आहे. ह्या क्वालिटेटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या तेवढ्याच टिपल्या पाहिजेत. कारण लोकांना काय माहिती का, पुस्तकामध्ये फक्त काही स्टॅटिस्टिक्सचं पुस्तक नाही हो. नाही त्या करेक्ट. सौंदर्य पाहिजे ना तेव्हा. आनंदाचा क्षण म्हणला तर मग काय काय होतं एक्झॅक्ट आनंदाच्या क्षणाच्या मेमरीजमध्ये? हे बघा मला सांगा की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधतायत म्हणून जेलमध्ये कुणीतरी जेलमध्ये जे बिस्किटांचे पुडे येतात ना, त्या पुड्यांच्या पुठ्ठे जे उरतात, त्या पुठ्ठ्यांपासून आणि जेलमध्ये जे आकाशकंदील बनवले जातात कैद्यांतर्फे, ते आकाशकंदील बनवताना जे कलरफुल जे कागद वापरतात ना, त्या कागदांच्या उरलेल्या तुकड्यांपासून कुणी हुबेहूब अयोध्येसारखं मंदिर बांधत असेल, तर तो आनंदाचा क्षण आहे. तुला माहिती ते मंदिर कुठं बनवलं? ते मंदिर बनायला जागा नव्हती म्हणून जेलच्या कैद्यांनी एक संडास बाजूला काढला की तिथं हा संडास पुढचा 1 महिन्यावर कोण नाही वापरणार. ते 4 लाईनीले संडास आहेत, ते धुतले, स्वच्छ केले, जसं शुचिर्भूत केले म्हणतो ना. आता हा इथे 1 महिना कोणी जाणार नाही आणि तिथं बसायचे कैदी. तिथं हे मंदिराचं काम चालायचं. मला खात्री परमेश्वरांनी ते पण चालवून घेतलं. म्हणजे गणपतीमध्ये एक मुसलमान कैदी लिंबोणीच्या हे म्हणजे नाही सॉरी लिंबोणी नाही, अशोकाच्या बिया फोडून त्या बियांच्या मधोमध दोरा होऊन तो चिटकून ते नंतर गणपतीच्या मंदिराला लटकून त्याची एक सुंदर एक प्रकारची एक देखावा तयार करत. हा आनंदाचा क्षण आहे. मी माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून पांढऱ्या रुमालावर जेलच्या कैद्यांनी एम्ब्रॉयडरी करून पाठवलेला एक रुमाल पाठवलाय. तो आनंदाचा क्षण. म्हणजे आपल्याला वाटतं आयुष्य खूप खडतर आहे, पण मला वाटतं की मनुष्यामध्ये ना काहीतरी जीन्स परमेश्वराने दिली आहेत. अदरवाईज म्हणजे जर डायनोसॉर जगामधनं एक्सटिंक्ट झाले, पण आम्ही मात्र होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस करत करत इथपर्यंत पोहोचलो. याचा अर्थ देर इज समथिंग विदिन अस दॅट हेल्प्स अस सर्व्हाइव्ह इवन इन दोज डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. अमेझिंग. म्हणजे दिस इज समथिंग व्हेरी न्यू जे आम्ही पण ऐकतो ऍक्च्युली की अशा कंडिशन्समध्ये यू फाइंड सर्टन थिंग्स विच स्टील कीप यू गोइंग ऑन. दॅट्स व्हेरी अमेझिंग. आय थिंक ऑलमोस्ट 14 months राईट? 14 महिने तुम्ही राहिला. त्याच्यानंतर वेन एव्हर यू केम आउट अँड जसं तुम्ही पुस्तकामध्ये पण लिहिलंय की खूप काही इट वॉज लाईक नॉईज अराउंड यू. खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला वापस ठीक करायच्या होत्या. या सगळ्यामध्ये व्हॉट वॉज युअर मेन बॅकबोन? ऑफकोर्स माय वाईफ. म्हणजे एव्हरीवन वॉज देअर. माय ब्रदर अँड माय वाईफ यांच्या एवढं कोणीच नाही केलं. म्हणजे माझ्या भावानी मी बाहेर येण्यासाठी की जंग पछाडलं. म्हणजे आजकालच्या काळामध्ये अशी उदाहरणं सापडत नाहीत की 2 भाऊ एकमेकासाठी इतके झटतात. परंतु माझ्या मोठ्या भावाने अमरनी जे काही केलं ते अवाक करणारं.
म्हणजे तो खूप जटला. आणि मी बाहेर आल्यानंतर काय व्हायचं माहिती का, कितीही म्हणा तुम्ही की आपण फिजिकल जेलमधनं बाहेर पडलोय, पण आपल्या भोवती एक व्हर्च्युअल तुरुंग शिल्लक आहे. बरेच कैदी तो तोडू नाही शकत. म्हणजे मला स्वतःला सुद्धा ऑफिसमध्ये जायची भीती वाटायची. तुम्हाला माहिती आहे का, मी कित्येक वेळा सुरुवातीला कोर्टात उभं राहायचो ना, तेव्हा असं मला तो पहिला दिवस आठवायचा की जेव्हा मला कैदी म्हणून हजर केले. आणि मी बायकोला सांगायचो की मला ना असं जस्ट समोर उभा राहिलो की मला तो दिवस आठवतो, की आपल्याला असं 2 मजनी पोलिसांनी धरलंय. हां? आणि मी म्हणलं मी विसरून जातो की मी एक वकील आहे म्हणून. मला वाटतं की त्यावेळेस कुटुंबाचा साथ फार महत्त्वाचा. सगळ्या गोष्टी तुम्ही आई-वडिलांना नाही सांगू शकत. पण शी वॉज ऑल्वेज विथ मी. खूप साऱ्या अनुभवांबद्दल आपण बोललो. तर आणि आय थिंक इन इन टोटल तुमची जी जर्नी आहे, कॉर्पोरेट आहे, सामाजिक आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आहे, सगळं ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज काइंड ऑफ कव्हर्ड टू बी ऑनेस्ट. तर आता फायनली नाऊ ॲज अ लॉयर यू आर वर्किंग फॉर ऑल दीज ज्या लोकांवर ऑलरेडी काही प्रकारामध्ये केसेस आहेत त्यांच्यासाठी मी काम करताय, त्यांच्यावरती अन्याय झालेला असेल असं आपण म्हणू शकतो. तर फायनली तुम्हाला ती प्रेरणा कुठून भेटते? दिस विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर व्ह्युअर्स ऑल्सो टू अंडरस्टँड, बिकॉज एवढं सगळं झाल्यानंतर हाऊ टू स्टँड अप अँड दॅट टू फॉर लाईक अदर्स. दॅट्स लाईक अ व्हेरी आय वुड से अ बिग थिंग आउट ऑफ ऑल ऑफ दिस. तर ती प्रेरणा तुम्हाला कुठून भेटते आणि तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? इट्स नॉट अ बिग थिंग. म्हणजे मी खूप भारी काम करतो असं मला म्हणायचंच नाही. जेलमधनं बाहेर पडताना काय होतं माहिती आहे का, बरेच लोक ना अ, आत जाताना काय होतं, तुमचा प्रतिष्ठेचा अंगरखा काढून ठेवावा लागतो. जेल बाहेर पडताना लोक पुन्हा तो अंगरखा चढवतात. मी तो चढवला नाही एवढंच. ओके. कारण काय झालं, मी एकदा जेलमध्ये उद्वेगानं म्हणालो होतो की मी माझा युनिफॉर्म बाजूला ठेवला हो, पण माझी ओथ परत करायची विसरलो. ती ओथ मला स्वस्थ बसू देत नाही. काय असतं माहिती का, आपण अ, अनेक वेळा ना, एकदा माणूस चळवळ्या झाला की ते मग ती वृत्तीच जात नाही हो. हां, तो माणूस तुम्हाला ते अस्वस्थ करत राहते आणि तुम्हाला त्यातच समाधान मिळतं तिथं. कसं झालं माहिती आहे का, मी योगायोगाने वकील आहे. अ, ते माझ्या उत्पन्नाचं साधन आहे का आहे, बरोबर आहे. पण काही पेशांमध्ये ना, वकील असेल, डॉक्टर असेल, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही अ, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी जेव्हा रामकृष्ण संघाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी त्याचं ब्रीदवाक्य लिहिलं होतं. आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच. म्हणजे स्वतःची मुक्ती, स्वतःचा मोक्ष साधणे आणि समाजाचं हित साधणे. ओके. आता आपण त्याला थोडं बदलूया. मी आत्मनो स्वार्थाय म्हणलं तरी चालेल. मग मी वकील आहे, त्या माझं पोट भरतोय. पण जगत हितायचे हा भाग कॉमन आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, की येरवडा जेलमधला एक कैदी आहे, की तो जवळजवळ 13-13.5 वर्ष जेलमध्ये कितपत पडलाय. त्याच्यासोबतचे सगळे साथीदार 1 वर्षात सोडून गेले. तो एकटाच राहिला. त्याचे वडील रिक्षा चालवतात, ते पण भाड्याची रिक्षा, त्याला परवडत नाही. अ, अनेक वेळा वकील बदलून ते पाहिले, काही उपयोग झाला नाही. अ, योगायोगाने मला ती केस समजली, मला कोणीतरी येऊन सांगितली. ते माझी फी पण नाही देऊ शकत. आणि मी स्वतःच्या खर्चानी मग मी एक सामाजिक संस्था स्थापन केली, विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशन म्हणून. त्या संस्थेच्या माध्यमातून मी पुण्याहून मुंबईला निघालोय. त्या मुलाची केस ऐकण्यासाठी हायकोर्टाने स्पेशल बेंच बसवलं. स्पेशल बेंच असा, याचा अर्थ असा की 2 जज फक्त एक केस ऐकण्यासाठी एकत्र आलेत. आणि मी मुंबईला निघणार तेव्हा रस्त्यात नेमकं मला एका कुत्र्याने पकडले आणि मला कुत्रं चावलं. त्याची वण अजूनही बघा इथं. हे कुत्रं चावलं, ते इतकं भयानक चावलं की मग तिथं तर मला रक्तच येतंय. मी तसा सह्याद्री हॉस्पिटलला जातो. मला 4 इंजेक्शन घ्यावी लागतात. मी तसंच ती जखम पकडली आहे. इथून मुंबईला निघालोय. मी जेव्हा कोर्टात उभा राहून आर्ग्यू करतोय, तेव्हा ती जखम वाहतीये बरं का. आणि जज वरनं पाहतायत. आपण तसं आर्ग्यू करतो आहोत. आणि गंमत अशी की 13-13.5 वर्षानंतर हा माणूस पहिल्यांदा जेलबाहेर जामिनावर सुटतो. सांगायचा भाग असा आहे की
मला त्या वेदना जाणवल्या नाहीत त्यावेळेस. त्यामुळे आपण म्हणतो ना, काही काही वेळा तुम्हाला ना यू हॅव टू राईज अबोव्ह, म्हणजे पर्पज आणि हायर पर्पज असं म्हणतो ना आपण अनेक वेळा, की ठीक आहे म्हणजे वकील इज माय पर्पज. पण त्या दिवशी मला असं वाटलं की आय एम ऑल्सो सर्व्हिंग हायर पर्पज. अशा 2-4 घटना मधल्या काळात झाल्या, की ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की कुणाच तरी आपण स्वातंत्र्य परत देऊ. हा एक भाग झाला. परंतु असं आहे की मला जास्त स्ट्रॅटेजिक गोष्टीवर काम करायची इच्छा. स्ट्रॅटेजिक गोष्टी याचा अर्थ असा, की मध्यंतरी काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेत. काही केंद्र सरकारने काही आदेश जारी केले. पण असं होतं की आपल्याकडे ना कागदावर आम्ही कागदी घोडे फार भारी नाचो. त्याची अंमलबजावणी कधीच होत नाही. फक्त तुमचं काम एवढंच असतं, म्हणजे मी ज्या 2-3 लोकांना जामीन केला ना, इन्क्लुडिंग ही केस, मी काहीच भारी नाही केलं. मी फक्त कोर्टासमोर गेलो आणि कागद ठेवली. कोर्टाची प्रतिक्रिया, हा माणूस इतके दिवस आत राहूच कसं शकतो? याचा अर्थ असा, की हा माणसाला बाहेर निघायलाच पाहिजे होतं. फक्त त्याची कैफियत जाऊन कोणी मांडणार नाही. तर मी आता अशा पद्धतीच्या केसवर काम करतोय, की जिथं 400, 500, 1000 कैद्यांची कैफियत मला एकत्र मांडता येईल का? थोडा वेळ लागतो काही वेळा. न्याय म्हणजे आपल्याला असं आज मी ठरवून उद्या न्याय मिळाला असं होत नाही. 5-6 महिने लागू शकतात अशा गोष्टींमध्ये. पण त्याचं समाधान काहीतरी वेगळं आहे ना. बाकी आपला धंदा-पाणी चालू राहतं. आय थिंक तुमच्या बोलण्यामधून बऱ्यापैकी कळून गेलं की ॲक्च्युली तुम्ही जे म्हणला ना की रायझिंग अबाव समथिंग ते कुठे होऊन गेलंय ते एक अंदाज येतोय. बिफोर लाईक क्लोजिंग दिस एपिसोड तुम्ही आता हे जे पुस्तक लिहिलंय 432 पेज त्यातला तुमचा सगळ्यात एकदम जवळचा अनुभव कुठला होता? मी अनुभव नाही म्हणतो, किस्सा म्हणतो. कारण असं आहे की येरवडा जेलमध्ये असं आहे की तुम्हाला तुमच्या बराकीच्या पलीकडे असं डोंग झाकून बघता येत नाही. परंतु तो किस्सा गोळा करण्यासाठी मला खूप कष्ट लागलेत. आणि त्यासाठी मी अनेकांच्या डोळ्यातून आणि अनेकांच्या कानातून पाहिलंय आणि ऐकलंय. आणि तेव्हा ते चित्र मी गोळा केलंय. तो किस्सा असा आहे की साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्याकडे जसे IPLच्या मॅचेस चालतात, तसं येरवडा जेलमधली एक CJ नावाची बराक आहे. त्या बराकीतल्या काही कैद्यांना वाटलं आपण IPLची सारखी आपण एक YPL भरवावी, येरवडा प्रीमियर लीग. आपण एक क्रिकेट मॅच करूया, आपण आपल्या 3-4 टीम असाय, त्या टीममध्ये मॅच घ्यावी. हे सगळी चर्चा ना जेलबाहेर छान वाटते. जेलच्या आतमध्ये तुम्हाला क्रिकेटचा बॉल बनवायला परवानगी नाही, बॉल मिळत नाही, बॅटही मिळत नाही. कारण बॅट कोणी डोक्यात घातली तर आणि बॉल कोणाच्या तरी पेकाटात फेकून मारला तर दोन्ही पॉसिबल नाही. पण तरी देखील कैद्यांनी ठरवलं आता आमचा निर्णय झाला म्हणजे झाला. कारण शेवटी बाई आहे ना सगळे. मग निर्णय झाला, मग करायचं काय? तर मग त्यांनी काय ठरवलं की आपण ना रबराचा बॉल बनवायचा. मग काय लागणार होतं त्यासाठी? हा बॉल बनवण्यासाठी लागणार होतं बाथरूम स्लिपरचं रबर, की त्याला छोटे-छोटे चौकोनी कट मारायचे, एकत्र कट. ते रबर शिवायचं. म्हणजे त्यासाठी मला एक सुई पाहिजे. जेलमध्ये सुईला परवानगी नाही. मग जेलमध्ये ज्या बाइंडिंगच्या तारा मिळतात, ती तारा एका बाजूने घासायच्या, त्या निमुळत्या करायच्या, दुसऱ्या बाजूने गोल फिरवायच्या, त्याला ठोकायची झाली सुई. आणि त्याला ते करून झाल्यानंतर ते एकदा टाईट झाल्यानंतर त्याला वरनं कुणीतरी बांधून गोल करायला पाहिजे ना. त्याला पाहिजे होतं इलॅस्टिक. जेलमध्ये एकच इलॅस्टिक मिळतं, ते म्हणजे अंडरवेअरचं इलॅस्टिक. आणि त्याच्यानंतर ते इलॅस्टिक केल्यानंतर सुद्धा ते टाईट ठेवायला पाहिजे. मग याला वरनं लागणार होता टेप, PVC टेप. मग जेलमध्ये एक चपलेचा जोड ₹240 ला मिळायचा. त्या ₹240च्या चपलेच्या जोडामध्ये 4 चेंडू बनतील एवढं रबर मिळू शकायचं. त्याच्यानंतर त्याला जेव्हा तुम्हाला अंडरवेअर लागणार होतं, प्रत्येक बॉल मागं एक अंडरवेअर, ₹70चे अंडरवेअर खर्ची पडणार होतं. त्याच्यावर एक टेप लागणार होतं. टेप कुठून आणला? येरवडा जेलमध्ये एक फॅक्टरी आहे, जी मिंडा कंपनी चालवते. तिथं इलेक्ट्रिकच्या जे वायरिंग असतात त्याला टेप लावायचं काम चालतं. तिथं टेप उपलब्ध होते. मग जेलच्या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याला कैद्यांनी मॅनेज केला. त्यांनी सांगितलं ₹500 द्या, मी तिथले 5 टेप तुमच्यासाठी आणतो. एका टेपमध्ये 5 बॉल होतात, म्हणजे साधारण 20 बॉल. असे बाय कैद्यांनी 200 बॉल बनवलेत. 200 बॉल? तर आता तुम्ही त्या साधारण 30-40 हजार ₹250ची साधारणपणे एक चेंडू पडला.
म्हणजे कुकाबॅबुरा चेंडूपेक्षा महाग चेंडू जेलमध्ये बनताना मी पाहिला आहे. आणि त्यातला एक चेंडू मला माझ्याकडे होता. तो मी 12 मार्चपर्यंत माझ्याकडेच होता आणि माझी खूप इच्छा होती लोकांना दाखवायला घेऊन यावा. पण तो बाहेर कसा आणायचा? मला एकदा असं वाटलं होतं की आपण ना आदल्या दिवशी काहीतरी मॅनेज करून बाहेरून फेकून द्यावा, चेंडू तर 100% बाहेर जाईल. तर असा चेंडू बनवला. बरं, चेंडू बनवणं ही भारी गोष्ट नव्हती. बॅट कशी बनवली? तुम्हाला आश्चर्य वाटेल की सीजेच्या 2 बराकी आहे. त्यातली पहिली बराक ब्रिटिशांच्या काळ 1874ला बांधली. त्या बराकीची जी कौलं आहेत ना, त्या कौलांच्या खाली अशा लाकडी बॅटन्स आहेत. ती बॅटन खाली कशी उतरवायची? म्हणून कैद्यांनी दहीहंडी रचली. 1, 2, 3, 4 लेयर तयार झाले आणि वरच्याने बॅटन बाहेर काढ, खाली काढ. आता एवढी मोठी बॅटन, त्या बॅटनपासून बॅट कशी बनवायची? तुम्हाला करवत पाहिजे. जेलमध्ये कापणी कुठं शकत नाही, करवत कुठून आणायचे? मग कन्स्ट्रक्शनसाठी जो पत्रा ठेवला असतो ना, मग जाळावर तो पत्रा तापवायचा, घासायचा. त्याची करवत तयार झाली आणि त्या करवतीपासून बॅटी बनल्या. अशा 15-20 बॅटी आणि हे 200 बॉल. अशा 4 टीमच्या 4 क्रिकेट मॅच झाल्या. 4 मॅचेस झाल्या. YPL सक्सेसफुल झाली आणि YPL मध्ये मॅचेस झाल्या त्यातल्या, आणि असं करून समजा लाखभर रुपयाचा चुराणा केला. 40,000 रुपये तर बॅट बॉलमध्येच गेले. लोकांवर अवॉर्ड दिले, 10,000 रुपयाचे अवॉर्ड होते. आणि अशा मॅचेस खेळल्या गेल्या. आणि मला त्याचं विनोदी सांगायचं असं की मॅचेस मी काय होतं, आतल्याच्या नजरेतून नका बघू, आता बाहेरच्या ते नजरेतून बघा की फसवणूक करणारा माणूस फिल्डिंग करतोय, चोर अंपायरिंग करतोय, मर्डरवाला बॅटिंग करतोय, रेपचा माणूस बॉलिंग करतो. हे चित्र होतं जेलमध्ये. पण मला सगळ्यात भारी काय वाटलं माहिती त्यामध्ये? इतक्या करवती बनवल्या, इतक्या बॅटी बनवल्या, इतके बॉल बनवल्या, एक पण आम्ही कुणावर नाही मारले हो. कोणीच कुणावर हल्ला नाही केला. मी तुम्हाला सांगू का, यातून आम्हाला मिळाला धडा काय माहिती का? आम्ही ना नियम आणि यांच्या अटींमध्ये अडकून ना त्यांचं जो स्वातंत्र्य आणि त्यांचा जो काही आनंद गमावला ना, त्यांचं एम्प्टी माइंड झालं की ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना जर आम्ही खरोखरच खेळाला गुंतवलं ना, त्यांना काही ना काहीतरी उपलब्ध करून दिल्या गोष्टी ना, तर ते रचनात्मक कार्याकडे जातील. त्यांना जर तुम्ही मोकळा सोडला ना, तर एक गुन्हेगार दुसऱ्याशी गुन्हे बोलून नव्या टोळ्या तयार करतो. हा मला भावलेला हा सर्वात मोठा किस्सा आहे. त्यात त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते आणि त्यातून आम्हाला एक धडा पण आहे. ऍक्च्युली म्हणजे ते कुठल्याही लेवलला जाऊन क्रिएटिव्ह होऊ शकतात बघायला गेलं तर, बिकॉज दिस इज टोटली आउट ऑफ द बॉक्स. असं बाहेर जरी कोणाला असाइनमेंट दिली तरी ते त्यांना कितीतरी वेळ विचार करावा लागेल टू फायनलाइज थिंग्स की कसं ते बॅट बनवायची किंवा कसं बॉल बनवायचं. अमेझिंग. वी हॅव टेकन अ लॉट ऑफ पॉडकास्ट ऑन दिस शोज बिफोर, बट असा किस्सा आय डोंट थिंक वी हॅव एव्हर डिस्कस्ड. प्रोबॅबली दुसऱ्या पण पॉडकास्टमध्ये मला वाटत नाही की असा किस्सा कधी झालेला आहे. नाही, आमच्या आयुष्यात कधी आला नव्हता. म्हणजे आम्ही पण नॉर्मल आयुष्यात कॉर्पोरेट विश्वामध्ये किंवा अगदी त्याच्या आधीच्या सुद्धा सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी, अशा प्रकारची विविधता तेव्हाही अनुभवायला नव्हती मिळत. सुपर. आय थिंक इट हॅज बीन ग्रेट कॉन्व्हर्सेशन सर. लाईक जे काही तुम्ही आज नरेट केलं, जे काही तुम्ही सांगितलं, त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आय थिंक आजपर्यंत नॉर्मल जो एक ऑडियन्स आहे, जे आपले पाहणार पण आहेत, त्यांनी कधीच विचार केला नसेल की असं पण काहीतरी बिहाइंड द वॉल घडतंय. सो थँक्स फॉर शेअरिंग दॅट. फॉर ऑडियन्स ऑल्सो आय थिंक आय विल डेफिनेटली ॲडवाइस एव्हरीवन, सरांचं जे पुस्तक आहे तुरुंगरंग, ते नक्की तुम्ही वाचा. ह्या सगळ्या हे आय थिंक दिस इज 10% ऑफ व्हॉट ही हॅज टोल्ड. तर या पुस्तकामध्ये जितकं आहे तितकं तर वाचल्यानंतर मला वाटतंय की असे असे किस्से माहीत होतील जे कधी आपण इमॅजिन पण नसतील केले. सो डेफिनेटली हॅव अ रीड. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस फॉर दिस एपिसोड. Thank you so much again, sir, for joining us, giving your time. Hope you enjoyed the conversation.